नमस्कार, डेली निर्मला ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवत आहोत. तर त्यासाठी मी ते कढई गरम केली. त्यामध्ये चमचाभरून एक पाणी टाकलेलं आहे साधं, म्हणजे जेणेकरून हे दूध तळाशी चिटकणार नाही. तर इथे फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे आणि इथे 400 ml दूध वापरते आहे. तर दूध छान उकळायला ठेवायचं आहे. तर दूध साधारण 300 ml पर्यंत आटवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लवकर घट्टपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे. तर इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि 3 ते 4 टेबलस्पून आपण दूध घेतले, ते व्यवस्थित त्याची स्लरी घोळ बनवून घ्यायचा आणि दुधामध्ये बारीक धार करून टाकायचं, हळूहळू टाकायचं आणि दूध सतत ढवळत राहायचं, जेणेकरून तळाशी चिटकणार नाही. हे अशा पद्धतीने कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकल्यामुळे आपली बासुंदी किंवा रबडी लवकर तयार होते. तर आपण इथे रबडी बनवत आहोत. तर बघा, अशा पद्धतीने घट्ट झालेली आहे रबडी. आता त्यामध्ये आपण आवडीनुसार साखर टाकायची आहे. तर इथे 4 ते 5 टेबलस्पून साखर टाकते आहे, कारण की इथे रबडीचं प्रमाण खूपच थोडंसं आहे. तर इथे मी 3 ते 4 किंवा 4 ते 5 आपण टेबलस्पून वापरायचे, आपल्या आवडीनुसार टाकायची साखर. आणि तसंच काही केशरच्या काड्या टाकायच्या, म्हणजे त्याला छान कलर येतो, केशरी कलर येतो. किंवा तुमच्याकडे फूड कलर असेल तर तुम्ही फूड कलर किंवा अगदी चिमूटलाही कमी अशी हळद टाकू शकता, जेणेकरून त्याला केशरी छान कलर येईल. तर आणि आपण ही बासुंदी किंवा ही रबडी आपण थंड करायला ठेवायची फ्रीजमध्ये, म्हणजे जेणेकरून लवकर घट्ट होईल. अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर तुम्ही रबडीची टेक्स्चर बघू शकता, छान घट्टसुद्धा झाली आणि त्याला केशरचा कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण साखरेचा पाक बनवत आहोत. तर इथे एका कढईमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि आपण त्यामध्ये अर्धी ते 1 पाऊण वाटी आपण पाणी टाकायचं आहे. आपल्याला अगदी चिपचिपा असा पाक बनवायचा आहे, जसं आपण गुलाबजाम किंवा जिलेबीसाठी बनवतो त्या पद्धतीने साखरेचा पाक बनवायचा आहे. त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही एक वेलची कुटून टाकू शकतात किंवा तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर यामध्ये टाकू शकतात. इथे मी चिमूटभर खाण्याचा कलर, केशरी कलर टाकलेला आहे. तर मंडळी, आपण जिलेबी बनवत आहोत, तर त्यासाठी मी इथे कलरसाठी थोडासा केशरी कलर पाकामध्ये टाकलेला आहे. आता पाक छान असा उकळून आलेला आहे, त्याला छान फेस आलेला आहे. तर आपण एका वाटीमध्ये थोडंसं आपण पाकात घेतलेलं आहे चेक करण्यासाठी. तर 1 मिनिटभर थोडा थंड होऊ द्यायचा आणि मग असं हाताने चेक करायचं. तर अगदी चिपचिपीत, म्हणजे तार बनण्यासाठी त्याला आता त्याची स्टेप आलेली आहे. अशा पद्धतीने पाक तयार झाला की आपण गॅस बंद करायचा. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तर अगदी तार बनत नाही आहे, पण चिपचिपीत झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि आता आपण पुढची तयारी करूयात. आता आपण जिलेबीसाठी बॅटर बनवून घेऊयात. इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये एकदम चिमूटभर आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि 2 ते 3 टेबलस्पून आपण तूप टाकायचं आहे, देसी तूप. आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान फेटून घ्यायचं आहे मिश्रण. तर सुरुवातीला पाणी कमी टाकायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि छान एकसंघ बॅटर बनवून घ्यायचं. तर त्यामध्ये कुठेही राहता कामा नये. तर जिलेबीच्यासाठी जे आपल्याला जशा पद्धतीने बॅटर लागतं त्या पद्धतीने आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर पाणी थोडं थोडं टाकायचं, नाही तर पातळ होऊ शकतं.
बॅटर आता फेटून झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता इनोचा एक सॅशे टाकायचा. तर सॅशे सहसा विदाऊट फ्लेवर किंवा लिंबूचं जर असेल फ्लेवरचा तर तो वापरायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा फटाफट. त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडासा लिंबूचा रस किंवा 1 चमचा दही टाकू शकतात आणि छान फेटून घ्यायचं, म्हणजे छान फसफसतं ते मिश्रण. आणि आपण एका साईडला कढईसुद्धा गरम करायला ठेवली. तर माझ्याकडे इथे पसरट पॅन नाही आहे, तर मी कढई वापरलेली आहे. तुमच्याकडे पसरट पॅन असेल तर तुम्ही पसरट पॅन वापरू शकता. तर इथे मी हे मिश्रण आपण जे सॉससाठी प्लास्टिकच्या बॉटल्स येतात त्यामध्ये टाकलेले आहेत. हे मिश्रण भरून घेतलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जिलेबी टाकायला सोपं पडतं. तर तेलचं टेम्परेचर छान व्यवस्थित झालेलं आहे. तर मीडियम गॅसवरती तर जिलेबी तळून घ्यायच्यात. आता ही मोळी सिच्युएशन झाली आहे. तर माझ्याकडे कढई असल्यामुळे ती व्यवस्थित जिलेबी तयार होत नाही आहे किंवा मे बी माझ्याकडून पातळ झालं असेल, पीठ मिश्रण पातळ झालं असेल, म्हणून हे आता अशा पद्धतीने जिलेबी तयार होते. तर तरीसुद्धा आपण आता याच्यातून या सिच्युएशनमधून आपण एक वेगळा पदार्थ, म्हणजे त्याचंच एक सुधारित पदार्थ बनवायचा प्रयत्न करणार आहोत. तर आता जेवढं आता हे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यातल्या आता या जेवढ्या जिलेबी यामध्ये सोडल्या तर तेवढ्या व्यवस्थित खरपूस तळून घेणार आहे आणि पाकामध्ये टाकून बाजूला ताटामध्ये काढून ठेवणार आहे. तर आता जेवढं शक्य होतील तेवढ्या जिलेबीचा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर पाकामध्ये ते 1 मिनिटभर राहू द्यायचं. जास्त ज्युसी हवं असेल तर 1 मिनिटभर राहू द्यायचं आणि मग जिलेबी काढून घ्यायची ताटामध्ये. थोडं मोकळ्या ताटात काढायची, म्हणजे जेणेकरून छान हवेने त्या छान कुरकुरीत राहतात, नरम होत नाहीत. तर मी काय केलं, आता ते मिश्रण आहे ना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकलं आणि त्याला अगदी बारीक होल केलं. तर तुम्हाला माहिती आहे का, सिंधी जिलेबी असते, तर तो आपण प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तर म्हणजे मोळे सिच्युएशनमधून मी बाहेर येऊन आपण आता त्याचा काहीतरी एक चांगला पदार्थ बनवण्याचा किंवा चांगला शेप देण्याचा किंवा ते खाण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर थोडक्यात आजची रेसिपी ना ही माझ्या बिघडलेल्या रेसिपीतून त्यातून काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने मी ती बनवलेली आहे. बारीक तार टाकलेली आहे जिलेबीची आणि आपण ती सिंधी जिलेबीसारखा थोडा आकार द्यायचा प्रयत्न केला आहे. तर छान असे आता खरपूस तळून घ्यायचे हे आणि पाकामध्ये बुडवून मोकळ्या ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. या सिंधी जिलेबीला घियार असं म्हटलं जातं. तर तुमच्या भागामध्ये काय म्हटलं जातं अशा पद्धतीच्या जिलेबीला? ओंगली जिलेबीसुद्धा असं म्हटलं जातं, कारण की ते बोटांच्या साहाय्याने सुद्धा ही जिलेबी पाडली जाते. तर मी इथे पिशवीचा वापर केलेला आहे. इथं बोटाचा आकार, म्हणजे बोटांनी सुद्धा ते बारीक धार सोडून ही जिलेबी बनवली जाते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. तर तुमचीसुद्धा अशी कधी रेसिपी फसलेली आहे का? तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकतात. तर आजचा रेसिपी आपण बिघडलेल्या रेसिपीतून काहीतरी सुधारित आपण पदार्थ खाण्यायोग्य बनवलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.